Good morning, children. In the previous class, I started lesson 4 महान वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल। तो इनके बारे में मैंने यहाँ कहा था और उनका पिताजी दोनों मिलकर क्या करते थे कि नाइट्रोग्लिसरीन वहाँ एक विस्फोटक में काम करते थे। यस, और उन्होंने क्या किया था कि यहाँ विस्फोट में कारखाने में क्या हुआ था कि उनका भाई का भी क्या हुआ था कि वहाँ विस्फोट होने से उनका भाई का मृत्यु हो जाता है। और इसके वजह से क्या होता है कि वहाँ कारखाने सब कुछ बंद करते हैं। फिर भी वो क्या करते हैं कि अपने यहाँ पे एक सरोवर के पास जाकर एक कारखाना क्या करता है कि तैयार करके वहाँ उसका प्रारंभ करके वहाँ अपना काम चालू कर देता है। और यहाँ एक विस्फोट बनाता है कि वहाँ उस सरियों को, सरी मतलब और उनको छड़ियों को क्या करता है कि सरी तो छड़ी ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಕಬ್ಬಿಣದ ಸರಕುಗಳನ್ನು उनको जो कुछ भी आकार में चाहिए ना उस आकार में बनाने का जो विस्फोटक बनाता है। और उसके बाद क्या होता है देखेंगे। ओके, पेज नंबर 18। उसके बाद अल्फ्रेड ने डेटोनेटर का आविष्कार भी किया। उन्होंने अपने डायनामाइट आविष्कार के व्यावसायिक इस्तेमाल का विचार बनाया। 1860 में उन्होंने डायनामाइट का ब्रिटिश पेटेंट तक 1968 में अमेरिकी पेटेंट प्राप्त किया। 1868 में। उसके बाद 1869 में उन्होंने बैलिस्टिक नामक एक धुआं रहित विस्फोटक बनाया। अपने 35 पेटेंट में उन्होंने कृत्रिम रबड़, चमड़े तथा कृत्रिम रेशम का पेटेंट भी हासिल किया। उन्होंने विस्फोटों का विशाल कारखाना भी बनाया। उनके द्वारा तैयार किए गए विस्फोटकों से रेलवे लाइन बनी, पहाड़ों को तोड़कर रास्ते बनाया गया, खदानें खोदी गई। इन सब से उनके पास काफी धन एकत्रित हो गया था। अल्फ्रेड सोचते थे कि जब दुनिया के सारे देश शक्तिशाली हो जाएगा तो अपने आप शांति कायम हो जाएगा, किंतु ऐसा न हो सका। यहाँ क्या हुआ था कि अल्फ्रेड ने डेटोनेटर का आविष्कार भी किया। डेटोनेटर मतलब यहाँ एक विस्फोटक है, उसका भी क्या करता है यहाँ आविष्कार करता है। ओके, पहले क्या था कि जो अपना सरियों को जो कुछ अपना जो अपने कैसे आपको कैसा मोड़ना चाहता है ಯಾವ ಆಕಾರದಲ್ಲಿ ನಾನು ಮಾಡಬಹುದಲ್ಲ ಆ ಆಕಾರದಲ್ಲಿ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವನು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಹೌದಲ್ಲ. ಸೊ ಇವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ डेटोनेटर ಅಂತ ಒಂದು ಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ आविष्कार ಮಾಡ್ತಾರೆ। उन्होंने अपना डायनामाइट आविष्कार के व्यावसायिक इस्तेमाल का विचार बनाया। और क्या करता है कि अपने जो कुछ भी बनाया है ना उसका इस्तेमाल करना चाहिए। इस्तेमाल ಅಂದ್ರೆ ಯೂಸ್, ಹೌದಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ಏನೋ ಒಂದು ವಸ್ತುಗಳನ್ನು ತಯಾರು ಮಾಡ್ತೀವಿ ಅಥವಾ ರೆಡಿ ಮಾಡ್ತೀವಿ, ಅದನ್ನ ಹೇಗೆ ಬಳಕೆ ಮಾಡಬೇಕು। विस्फोटक हम अच्छे के लिए भी यूज कर सकते हैं और बुरे के भी लिए यूज कर सकते हैं। तो इन्होंने क्या किया कि जो अपना आविष्कार है ना, जो मैं कैसे इसको इस्तेमाल कर सकूं, इसका बारे में भी क्या करने लगा कि यहाँ चिंतित करने लगा या अपना व्यवस्थित रूप से उनको जो क्या इस्तेमाल करने के लिए योजना बनाने लगा। 1800 और 1860 में 67 में उन्होंने क्या किया कि डायनामाइट का ब्रिटिश पेटेंट तथा 1868 में अमेरिका पेटेंट प्राप्त किया। वहाँ पेटेंट मतलब क्या है कि जो भी कुछ अपने आप में लेने का एक अधिकार होता है। ओके, ಸೊ ಒಂದು ಹಕ್ಕು ಅದು। ಓಕೆ, ಫಸ್ಟ್ ಏನು ಮಾಡಿದವರು ಬ್ರಿಟಿಷ್ ತನ್ನನ್ನು ತಾನು ಮಾಡಬೇಕಂತ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಅದನ್ನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಮೇರಿಕಾದಿಂದಲೂ ತಾನು ಮಾಡಬೇಕು ಅಂದರೆ ಬ್ರಿಟಿಷರು ಫಸ್ಟ್ ನಮ್ಮ ದೇಶನ ಆಳ್ತಿದ್ದು, ಹೌದಲ್ಲ. ಸೊ वहाँ उस समय क्या किया कि ब्रिटिश का भी पेटेंट लिया और यहाँ अमेरिका से पेटेंट लिया। मतलब ಅಂದ್ರೇನು ಹಕ್ಕು, ತಾನು ಒಂದೇನೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಥವಾ ತಾನು ಒಂದು ಆವಿಷ್ಕಾರನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಸೊ ಅದನ್ನ ಬೇರೆ ಕಡೆ ಕೊಡಬೇಕು ಅಥವಾ ಅದನ್ನ ಒಂದು ಸ್ವಾಧೀನವನ್ನು ಇನ್ನೊಬ್ರಿಗೆ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕು ಅದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕು, ಹೌದಲ್ಲ, ಒಳ್ಳೇದಕ್ಕಷ್ಟೇ। सो यहाँ क्या करता है कि व्यवस्थित पेटेंट बनाने के लिए अमेरिका से और ब्रिटिश के पेटेंट से अपना क्या लेता है कि एक पेटेंट मतलब एक अधिकार लेता है, जो वहाँ व्यवस्थित रूप से वहाँ अपना विस्फोट लेने के लिए या देने के लिए एक अधिकार
लेता है। और 1889 ओके 89 में उन्होंने क्या किया कि बैलिस्टिक नामक एक धुआं रहित विस्फोटक बनाया। सो बैलिस्टिक ಅಂತ ಒಂದು ಹೆಸರಿನ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ धुआं रहित मतलब ಸ್ಮೋಕ್ಲೆಸ್ ಅಂದ್ರೆ ಹೊಗೆ ಇಲ್ಲದ್ದು। ಓಕೆ ಎಲ್ಲರೂ ಪಟಾಕಿ ಹಚ್ಚಿದ್ದೀರಾ? ಪಟಾಕಿ ದಟ್ ಇಸ್ ಒನ್ ಆಫ್ ದ ವಾಟ್ ವಿಸ್ಫೋಟಕ್ ಹೌದಲ್ಲ। ಸೊ ಅದನ್ನು ಒಂದು ನಾವು ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋಸಿವ್ ಅಥವಾ ವಿಸ್ಫೋಟಕ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ। ಪಟಾಕಿ ಹಚ್ಚಿದಾಗ ಹೊಗೆ ಬರ್ತದೋ ಇಲ್ವೋ? ಬೆಂಕಿ ಮತ್ತೆ ಹೊಗೆ ಬರುತ್ತೆ ಹೌದಾ? ಅಥವಾ ನಾವು ಮ್ಯಾಚ್ ಸ್ಟಿಕ್ ಅನ್ನ ಹಚ್ಚಿದಾಗ ಆವಾಗಲೂ ಬೆಂಕಿ ಮತ್ತೆ ಹೊಗೆ ಬರುತ್ತೆ ಹೌದಲ್ಲ। ಸೊ यहाँ उन्होंने क्या किया कि धुआं रहित धुआं ಅಂದ್ರೆ ಹೊಗೆ ರಹಿತ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು ಒಂದು ವಿಸ್ಫೋಟಕವನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ರು। उन्होंने 35 पेटेंटों में उन्होंने कृत्रिम रबड़, चमड़े तथा कृत्रिम रेशम का पेटेंट भी हासिल किया। सिर्फ इतना ही नहीं, जो पेटेंट मतलब मैंने बताया है कि पहले ही आपको अधिकार ओके जो ओनली विस्फोटक करने का अधिकार ही नहीं, इतना ही नहीं उन्होंने रबड़ ओके रबर एंड ಲೆದರ್ ಆ್ಯಂಡ್ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ವಾಟ್ ಸಿಲ್ಕ್ ಓಕೆ ರೇಷಮ್ ಅಂದ್ರೆ ಏನು ಸಿಲ್ಕ್ ರೇಷ್ಮೆ ಹುಳ ನೋಡಿದಿರೋದಲ್ಲ ರೇಷ್ಮೆ ಸಾರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವ ರೇಷ್ಮೆ ಬಟ್ಟೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವದಲ್ಲ ಸೊ ವಿಸ್ಫೋಟಕನ ಅಷ್ಟೇ ಮಾಡೋದಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ರೇಷ್ಮೆ ಆಮೇಲೆ ರಬ್ಬರ್ ಆಮೇಲೆ ಲೆದರ್ ಓಕೆ ನಿಮ್ಮ ಬೆಲ್ಟ್ ಎಲ್ಲ ಹಾಕ್ತಿರಲ್ಲ ಲೆದರ್ ಬೆಲ್ಟ್ ಓಕೆ ಅಂಥದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು ಒಂದು ಅಧಿಕಾರ ಕೂಡ ಪಡ್ಕೋತಾರೆ ಅಂದರೆ ತಮ್ಮ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ಬೆಳೆಸಿರ್ತಾರೋದಲ್ಲ ಕಾರ್ಖಾನೆಯಲ್ಲಿ ಇದನ್ನೆಲ್ಲ ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ। उन्होंने विस्फोटकों का विशाल कारखाने भी बनाया। उसके बाद क्या किया कि विस्फोटक का बहुत क्योंकि उनका भाई का जो विस्फोटक कारखाना था ना वहाँ क्या हुआ था कि पूरा नाश हो गया था ध्वंस हो गया था तो यहाँ फिर से नया बनाया था। तो अभी क्या किया उन्होंने एक नया और जो विशाल रूप में एक क्या बनाया कि विस्फोटक का कारखाना बनाया। उधर ದೊಡ್ಡದಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ತನ್ನ ಕಾರ್ಖಾನೆಯನ್ನು ಕೂಡ ರೆಡಿ ಮಾಡ್ತಾರೆ। उनके द्वारा तैयार किए गए विस्फोटकों से रेलवे लाइन बनी, पहाड़ों को तोड़कर रास्ते बनाए गए, खदानें खेदी गई और जो विस्फोटक है ना वहाँ क्या हुआ कि जो पहाड़ है पहाड़ मतलब माउंटेन ओके सो पहाड़ है और हिल स्टेशन पहाड़ मतलब क्या है कि माउंटेन ओके माउंटेन या हिल स्टेशन ಬೆಟ್ಟ ಗುಡ್ಡ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ಲ ಸೊ वहाँ क्या हुआ कि जो विस्फोटक रखकर उसे तोड़कर नया रेलवे मार्ग बनाया गया ಹೌದಲ್ಲ ರೈಲ್ವೆ ಮಾರ್ಗಗಳು ನೋಡಿದಿರಲ್ಲ ಗುಹೆಯಿಂದ ಎಲ್ಲ ಹೋಗುತ್ತೆ ಹೌದಲ್ಲ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲಿರ್ತದೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹೆಂಗೆ ಹೊಡಿತಾರೆ ಸೊ ವಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ಯೂಸ್ ದಟ್ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋಸಿವ್ ಸೊ ಆ ಎಕ್ಸ್ಪ್ಲೋಸಿವ್ ಅಂದರೆ ಏನು ಏನು ವಿಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಹೌದಲ್ಲ ಸೊ ಕಲ್ಲು ಕ್ವಾರೆಗಳನ್ನು ಹೊಡಿತಾರೆ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀರಾ ಸೊ ಆವಾಗಲೂ ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಕೆಲವೊಂದು ಕಡೆಯಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಬಂಡೆಗಳನ್ನು ಹೊಡಿಲಿಕ್ಕೆ ನಾವು ವಿಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಸೊ यहाँ क्या गया विस्फोटक से रेलवे लाइन बनी नया रेलवे लाइन बनाया गया और पहाड़ तोड़कर क्या हुआ कि रास्ते बनाई गई ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಗುಡ್ಡಗಳೆಲ್ಲ ಇತ್ತು ಸೊ ಅದರಿಂದ ಅದನ್ನು ಸುಮ್ಮನೆ ವೇಸ್ಟ್ ಹೌದಾ ಅಂಥವುಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ನಮಗೆ ರೋಡ್ ಬೇಕಾಗಿತ್ತು ರೋಡ್ ಇಲ್ಲದೆ ನಾವು ರೌಂಡ್ 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 ಹಾಕೊಂಡ್ಬರ್ಬೇಕು ಒಂದು ಹತ್ತಿರದ ಊರಿಗೆ ಬರಬೇಕಂದ್ರೂ ದೊಡ್ಡ ಬೆಟ್ಟ ಇದೆ ಗುಡ್ಡ ಇದೆ ಕಲ್ಲಿನ ಗುಡ್ಡ ಇದೆ ಸೊ ಅದನ್ನೆಲ್ಲ ದಾಟಿ ಬರಬೇಕಂದ್ರೂ ಆಗೋದಿಲ್ಲ ಸೊ ಅಂಥ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಆ ವಿಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಬಳಸಿಕೊಂಡು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಒಡೆದು ಹಾಕಿ ಅಲ್ಲಿ ಹೊಸ ರಸ್ತೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು। ಆಮೇಲೆ ಖದಾನೆ ಅಂದರೆ ಏನು ಗಣಿಗಾರಿಕೆಗಳೆಲ್ಲ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಗಣಿಗಾರಿಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಇವಾಗಲೂ ನಡೀತಾ ಇದೆ ಹೌದಲ್ಲ ಕೋಲಾರ ಗಣಿ ಅಂತ ಕೇಳಿದ್ದೀರಾ वहाँ क्या किया कि ಆ ಗಣಿಗಾರಿಕೆಗಳನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕೂಡ ವಿಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡಲಿಕ್ಕಾಯಿತು। मतलब क्या किया है यहाँ अच्छे के लिए क्या विस्फोटक का उपयोग कर रहा है ಹೌದಲ್ಲ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅವರು ಆ ವಿಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಮಾಡಲಿದ್ರೆ ದೊಡ್ಡ ಬಂಡೆಗಳನ್ನು ಹೊಡಿಬೇಕಾದ್ರೆ ನಾವೇನು ಮಾಡಬೇಕಿತ್ತು ಡೈಲಿ ಹೊಡಿತಾ ಕುತ್ಕೋಬೇಕಿತ್ತು ಅದು ಹೊಡಿ ತನಕ ನಾವು ಇರ್ತಿರ್ಲಿಲ್ಲ ಹೌದಲ್ಲ ಸೊ उस विस्फोटक से क्या हुआ कि सब उपयोग हो गया। इन सब से उनके पास काफी धन एकत्रित हो गए था। अल्फ्रेड सोचते ही जब दुनिया के सारे देश शक्तिशाली हो जाएगा तो अपने आप शांति कायम हो जाएगी किंतु ऐसा न हो सका। और क्या हुआ कि अपना विस्फोटक सभी और उपयोग करने से क्या हुआ कि उनके पास बहुत पैसा आने लगा धनराशि आने लगा ಬಹಳ ದುಡ್ಡು ಬರಲಿಕ್ಕೆ ಹೌದಲ್ಲ ತಾವು ಯೂಸ್ ಮಾಡಿದಂಥದ್ದು ತಾನು ತಯಾರಿಸಿದಂತಹ ವಿಸ್ಫೋಟಕ ಬೇರೆ ಕಡೆ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಊರಲ್ಲಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ತಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ಕಡೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಯಿತು ಬಹಳಷ್ಟು ಹಣ ಬರಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು। और यहाँ क्या सोचता है कि अपने देश क्या होना चाहिए कि शांति प्रिय रहना चाहिए और
बहुत शक्तिशाली रहना चाहिए, क्योंकि यहाँ एक क्या था कि समाज सेवक भी था। तो आगे देखेंगे हम। ओके, तो शांति कायम करने के लिए क्या करता था कि बहुत सफल करता था, बहुत क्या करता था कि वहाँ स्ट्रेस देता था। ओके, फिर भी क्या नहीं होता है, यह शांति के लिए जो अपने आप वो सोच रहा है ना, वहाँ तक काबुल नहीं हो जाता है। ओके, अल्फ्रेड नोबेल एक कुशल आविष्कारक होने के साथ साथ सफल उदयोन्नति तथा मानव शांति के समर्थक भी थे। उन्होंने कर्मचारियों के कल्याण हेतु पेंशन, बीमा, स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध करवाई थी। वे सबको समान भाव से देखते थे। वे कवि हृदय भी थे। उन्हें पुस्तकों का बहुत शौक था। उनके निजी पुस्तकालय में विभिन्न दार्शनिकों, इतिहासकारों, वैज्ञानिकों, साहित्यकारों की पुस्तकों का भंडार था। यहाँ क्यों अपने देश को शांति से रहना है ऐसा सोचता था, क्योंकि अल्फ्रेड नोबेल एक कुशल आविष्कारक होने के साथ साथ सफल उद्योगपति तथा मानव शांति के सार्थक भी थे। वहाँ क्या था कि एक मानव शांति का सार्थक मतलब समर्थक, मतलब जो सपोर्टर। ओके, जो क्या था कि यहाँ एक सपोर्टर भी था। उन्होंने क्या किया कि देश में जो शांति रखना चाहिए, इसलिए वहाँ एक उदयोन्मुखी मतलब क्या, एक काम, सबको काम देने वाला, और जो देश में शांति रखने के लिए जो संस्था रहता है ना, उसमें क्या था, एक समर्थक। ओके, उन्होंने कर्मचारियों के कल्पना हेतु पेंशन, बीमा, स्वास्थ्य सुविधाएं उपलब्ध करवाई। ओके, आपने पेंशन का नाम सुना है? हैव यू हर्ड द नेम ऑफ पेंशन? ओके, अंडर द ओल्डर एज पर्सन दे विल टुक द व्हाट पेंशन, ओके, फ्रॉम द गवर्नमेंट ಅಂಡ್ ಆಲ್. ಕೇಳಿದಿರಲ್ಲ ಪೆನ್ಷನ್ ಅಥವಾ ಭೀಮಾ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು LIC ಪಾಲಿಸಿ ಅಂತ ಹೆಸರು ಕೇಳಿದಿರಾ? ಪಾಲಿಸಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ನಾವು ಏನಾದರೂ ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ಆಗುತ್ತೆ, ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆದರೆ ಏನಾದರೂ ಆದರೆ ಅಮೌಂಟು ಕ್ಲೈಮ್ ಆಗುತ್ತೆ, ಹೌದಾ? ಸೊ ಅಂಥದ್ದೆಲ್ಲ ಪಾಲಿಸಿ ಅಥವಾ ಭೀಮಾ ಯೋಜನೆ, ಇದು ಪೆನ್ಷನ್, ಮತ್ತೇನು ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಸುವಿಧಾ ಕೇಳಿ ಹಲವಾರು ಆರೋಗ್ಯ ವಿಮೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು ತಮ್ಮ ಕಾಲದಲ್ಲೇ ತಯಾರು ಮಾಡಿ, ಅಂದರೆ ಇನ್ನೊಬ್ಬರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಯಾವಾಗಲೇ ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಇಟ್ಟಿದ್ರು. वे सबको समान भाव से देखते थे और क्या करते थे कि जो ऊंच नीच या अपने जो कारखाने में काम करते हैं वो लोग छोटे लोग हैं और मैं आविष्कारक को बड़ा लोग, ऐसा कुछ भी नहीं सोचते थे। सबको समान रूप से क्या करते थे कि देखते थे, और वे कवि हृदय भी थे। और यहाँ क्या हुआ था कि यहाँ एक आविष्कारक और एक उदयोन्मुखी काम वाला और एक क्या था कि एक समर्थक, जो शांति के लिए समर्थक में भी काम करता था, और यहाँ एक कवि भी था, मतलब जो क्या करता था कि अपने आप जब भी समय मिलता था ना, जो कविता भी लिखता था। और उन्हें पुस्तकों का बहुत शौक था। उन्होंने निजी पुस्तकालय में विभिन्न दार्शनिकों, ऐतिहासिक, वैज्ञानिक, साहित्यकारों की पुस्तक का भी भंडार है। और उनको क्या था कि बहुत पुस्तक पढ़ने का शौक था, ಅವರಿಗೆ ಓದೋದಂದ್ರೆ ಏನು ಬಹಳ ಇಷ್ಟ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಲೈಬ್ರರಿ, ಪುಸ್ತಕಾಲಯ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಲೈಬ್ರರಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು, ಇತಿಹಾಸಕಾರರು ಅಂದರೆ ಹಿಸ್ಟರಿ ಯಾರ್ಯಾರು ಇದು ಹಿಸ್ಟೋರಿಕಲ್ ಬುಕ್ಸ್, ಆಮೇಲೆ ವಿಜ್ಞಾನಿಗೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಬುಕ್ಸ್, ಸಾಹಿತ್ಯ ಅಂದರೆ ಲೇಖನ ಅಥವಾ ಪದ್ಯ, ಪೋಯಮ್, ಸ್ಟೋರಿ ಅಂಥ ಬುಕ್ಸ್ಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ತಮ್ಮ ಪುಸ್ತಕಾಲಯದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಪುಸ್ತಕಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. ತಮ್ಮದೇ ಓನ್ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪುಸ್ತಕಾಲಯ ಅಂದರೆ ಲೈಬ್ರರಿಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಬುಕ್ಗಳನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರು. अपने अंतिम दिनों में अल्फ्रेड को यह जानकर बहुत दुख हुआ कि डायनामाइट का प्रयोग कल्याणकारी कार्य की अपेक्षा विनाश के लिए जा रहा था. 10 दिसंबर 1896 को इटली के सैन रामो शहर में क्या हुआ कि विस्फोटों के परीक्षा के दौरान उनकी मृत्यु हो गई. तो यहाँ क्या होता है कि विस्फोटक हमें अच्छे के लिए भी क्या करते हैं कि उपयोग करते हैं. ಸ್ಫೋಟಗಳನ್ನು ಇವಾಗ ನಾವು ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ವಿಸ್ಫೋಟಕಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಮ್ಯಾಚ್ ಸ್ಟಿಕ್ ಅಂತ ತಗೋಬಹುದು,
ಅಥವಾ ಪಟಾಕಿಗಳನ್ನು ಅಥವಾ ಕ್ರ್ಯಾಕರ್ಸ್ ಪಟಾಕಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೋದು. ಅದೇ ರೀತಿ ಬಾಂಬ್ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೋದು. ಹೌದಾ? ಸೊ ಬಾಂಬು ನಾವು ಯಾವುದಕ್ಕನ್ನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಬ್ಲಾಸ್ಟಿಂಗ್ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ. ಸೊ ಏನಾದರೂ ಕಲ್ಲು ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ರಾಕ್ಸ್ ಇದ್ದರೆ ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಆ ಬಾಂಬನ್ನು ಹಾಕ್ಕೊಂಡು ನಾವು ಅದನ್ನ ವಿಸ್ಫೋಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಹೌದಾ? ದಟ್ ಈಸ್ ವಾಟ್ ಫಾರ್ ಗುಡ್ನೆಸ್. ಅದನ್ನೇ ಬೇರೆ ದೇಶದಲ್ಲಿ ನಾವು ಬಾಂಬ್ ಹಾಕೋದು ಅದು ನೀವು ಕೇಳಿದ್ರೆ ಹೌದಲ್ಲ. ಲಾಸ್ಟ್ ಎಲ್ಲ ಮುಂಬೈ ಒಂದು ತಾಜ್ ಹೋಟೆಲ್ ಮೇಲೆ ಒಂದು ಬಾಂಬ್ ದಾಳಿ ಆಗಿತ್ತು. ಅದು ಗೊತ್ತಿದೆಯಾ? ಕೇಳಿದ್ದೀರಾ? ಅದು ಆ ಥರ ಏನದು ಬ್ಯಾಡ್ ವೇದಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಹೌದಲ್ಲ? ಸೊ ಇದೇ ಥರ ಏನಾಗಿತ್ತು ಆಲ್ಫ್ರೆಡ್ ಅವರು ರೈಲ್ವೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಫಸ್ಟ್ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಅಥವಾ ಬೆಟ್ಟಗಳನ್ನು ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಗಣಿಯಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಹೌದಲ್ಲ? ಇವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಲಾಸ್ಟ್ ಗೊತ್ತಾಯಿತು ಏನಂದರೆ ಕೇವಲ ಒಳ್ಳೆಯದಕ್ಕಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳಲ್ಲೂ ಕೂಡ ಏನು ಆ ವಿಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಬಳಸ್ತಾರಂತ ಅವರಿಗೆ ಕೇಳಿ ಬಹಳ ದುಃಖ ಆಗುತ್ತೆ. ಆಮೇಲೆ ಏನಾಗ್ತಾಯಿದೆ, ಆ ವಿಸ್ಫೋಟಕಗಳನ್ನು ಅವರು ಪರೀಕ್ಷೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಎಕ್ಸಾಮಿನ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವುದೇ ಒಂದು ವಸ್ತುವನ್ನು ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ರಾಸಾಯನಿಕ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಅದನ್ನು ಹಾಗೆ ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಓಕೆ, ಅದರ ಯಾವುದಕ್ಕೊಂದು ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ವೆನ್ ಹಿ ಹ್ಯಾವ್ ಟು ದಟ್ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ನೋ ಆನ್ ದಟ್ ಟೈಮ್ ವಾಟ್ ಹ್ಯಾಪಂಡ್, ಈ ಡೆಡ್ ಇನ್ ದಟ್ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಟೈಮ್. ಆ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡೋ ಟೈಮಲ್ಲಿ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅವ್ರದ್ದು ಮೃತ್ಯು ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ. ಓಕೆ, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಸ್ಫೋಟ ಆಗಿಬಿಟ್ಟು ಏನಾಗುತ್ತೆ, मृत्यु ಆಗ್ಬಿಡುತ್ತೆ. अल्फ्रेड चाहते थे कि उनकी 92 लाख डॉलर की संपत्ति साहित्य और विज्ञान के क्षेत्र में उल्लेखनीय कार्य करने वालों को पुरस्कृत करने के लिए इस्तेमाल की जाएगा. तो उनको क्या हुआ था कि पहले उनके पास जो पैसा नहीं था, फिर भी उनको विस्फोटक वस्तु बनाने के लिए और दूसरे देश में देने के लिए क्या हुआ था कि बहुत पैसे आने लगे थे. ಹೌದಲ್ಲ? ಅವರಿಗೆ ಬಹಳ ದುಡ್ಡು ಬರ್ಲಿಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಯಿತು. और उनका जो मृत्यु होने के बाद वहाँ सोच था कि जो भी मेरा पैसा है ना, जो मेरा संपत्ति है, कितना है कि 92 लाख डॉलर. ओके, 92 लाख डॉलर. सो हियर डॉलर इट ಈಸ್ ದ ಕರೆನ್ಸಿ ಆಫ್ ಅಮೇರಿಕಾ ದೇಶದ ಕರೆನ್ಸಿ. ಹೌದಲ್ಲ? ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಅಷ್ಟು ಕರೆನ್ಸಿ ಇತ್ತು, ಅಷ್ಟು ಅಮೌಂಟ್ ಇತ್ತಂದರೆ $92. $1 ಅಂದರೆ $1 is equal to 73 rupees 80 paisa. ಓಕೆ, $1 ಅಂದರೆ ಎಷ್ಟು? $1 ಅಂದರೆ 73 rupees. ಓಕೆ, ಅಂಥದ್ದು ಅವ್ರ ಕಡೆ ಎಷ್ಟು ಡಾಲರ್ ಇತ್ತಂತೆ? $92 ಲಕ್ಷ. 92 lakh dollar. He have 92 lakh dollar. So that was he wanted to all that money he have to save or spent for a good explorer or a good scientist who have a good invention. जो कुछ भी आविष्कार के साहित्य और विज्ञान क्षेत्र में जो कुछ गुड क्या है कि आविष्कारक लोग हैं ना, उनके लिए देने के लिए क्या क्या कि अपना जो कुछ पैसा है ना, वो सब कुछ पैसा उनके लिए रखा गया. ओके, ಮೊದಲನೇ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಸತ್ತರೆ ಅಥವಾ ನನಗೆ ಏನಾದರೂ ಆದರೂ ನಾನು ಗಳಿಸಿರುವಂಥ ದುಡ್ಡನ್ನೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಸಾಹಿತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ. ಯಾಕಂದರೆ ಸಾಹಿತ್ಯ ಅಂದರೆ ಅವರು ಕೂಡ ಒಂದು ಕವಿ ಆಗಿದ್ದರು. ಹೌದಾ? ವೈಜ್ಞಾನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅವರು ಕೂಡ ಒಂದೇನೋ ಆವಿಷ್ಕಾರಕ ವಿಜ್ಞಾನಿ ಆಗಿದ್ದರು. ಹೌದಲ್ಲ? ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನನಗೇನಾದರೂ ಆದರೆ ನಾನು ಹೋದ ನಂತರ ನಾನು ದುಡ್ಡಿರೋದೆಲ್ಲ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ವಿಜ್ಞಾನ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ, ಸಾಹಿತ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯಾರು ಚೆನ್ನಾಗಿ ಆವಿಷ್ಕಾರಗಳನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ ಅಥವಾ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸಗಳನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ಲ, ಅವರಿಗೆ ಆ ದುಡ್ಡನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು? ಪುರಸ್ಕಾರ ಮತ್ಲಬ್ ಕ್ಯಾ ಹೈ? ಪ್ರೈಸ್. ಪುರಸ್ಕಾರ ರೂಪದಲ್ಲಿ ನಾವು ಅವರಿಗೆ ಅದನ್ನು ಕೊಡು ಹಾಗೆ ಇರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नोबेल फाउंडेशन ट्रस्ट में संरक्षित इस धनराशि से प्रतिवर्ष 10 दिसंबर को विश्व का सर्वोच्च शांति पुरस्कार भौतिक, रासायनिक, चिकित्सा, साहित्य, अर्थशास्त्र और शांति के लिए स्वीडन सरकार द्वारा प्रदान किया जाता है, जिसे नोबेल शांति पुरस्कार के नाम से जाना जाता है. संपूर्ण जगत उन्हें इस महान योगदान के लिए सदा याद करता है. और क्या हुआ कि जो 10 दिसंबर का उनका मृत्यु हुआ था ना, तो प्रतिवर्ष क्या करते हैं कि जो साहित्यिक क्षेत्र में या विज्ञान क्षेत्र में, भौतिक क्षेत्र, रासायनिक, चिकित्सालय मतलब जो वैद्यकीय क्षेत्र में और साहित्य और शांति सब क्षेत्र में जो कुछ भी लोग अच्छे काम करते हैं ना, वो उनको क्या किया जाता है कि पुरस्कार के रूप में स्वीडन सरकार है ना, वहाँ नोबेल शांति पुरस्कार देकर क्या करता है कि उनको बहुमान के रूप में जो पैसा है ना वहाँ देता है. तो इसलिए क्या हुआ है कि वैज्ञानिक, उनका नाम क्या था? अल्फ्रेड नोबेल था उनका नाम. जो उस नोबेल का नाम ही क्या किया गया कि उस पुरस्कार को दिया गया, नोबेल शांति पुरस्कार. ಗೊತ್ತಾಯ್ತಾ? ಅವ್ರ ತಮ್ಮ ಹೆಸರನ್ನು ಏನಾಯ್ತು, ಅದು ಅವರ ಆಲ್ಫ್ರೆಡ್ ನೊಬೆಲ್ ಅವರ ಹೆಸರು ಕೂಡ ಇನ್ನ ತನಕ ನೊಬೆಲ್ ಪಾರಿತೋಷಕ, ನೊಬೆಲ್ ಪ್ರೈಸ್ ಅನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಹೌದಾ? ಸೊ ನೊಬೆಲ್ ಶಾಂತಿ ಪುರಸ್ಕಾರ,
ಹೌದಾ. ಸೊ ಅವರ ಹೆಸರಿಂದಾನೆ ಅವ್ರ ದುಡ್ಡಿಂದಾನೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಸ್ವೀಡನ್ ದೇಶವು ಅವಾಗಿಂದಾನೆ ಡಿಸೆಂಬರ್ 10 ಪ್ರತಿ ವರ್ಷ ಡಿಸೆಂಬರ್ 10 ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಯಾರು ಚೆನ್ನಾಗಿ ಸಾಧನೆಯನ್ನು ಮಾಡಿರ್ತಾರಲ್ಲ ಅವರಿಗೆ ವರ್ಷ ವರ್ಷ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಅವರಿಗೆ ವಿಶ್ವ ಆಲ್ಫ್ರೆಡ್ ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ನೊಬೆಲ್ ಶಾಂತಿ ಪುರಸ್ಕಾರಗಳನ್ನ ಕೊಟ್ಟು ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಅಂದ್ರೆ ಅದರ ಶಾಂತಿ ಪುರಸ್ಕಾರ ಅಂದ್ರೆ ಅವರಿಗೆ ಹಣವನ್ನು ಕೊಡ್ತಿದ್ದಾರೆ. ಓಕೆ, ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ತಮ್ಮ ಏನು ಮತ್ತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ಆವಿಷ್ಕಾರವನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲಿ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಪ್ರೈಸ್ ಅಮೌಂಟ್ ಮತ್ತೆ ಅವರಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಮೆಡಲ್ಸ್ ಅನ್ನು ಕೊಟ್ಕೊಂಡು ಅವರನ್ನ ಸನ್ಮಾನ ಮಾಡ್ತಾರೆ. ಸೊ ಹಿಯರ್ ಯುವರ್ ಲೆಸನ್ ಕಂಪ್ಲೀಟೆಡ್. Okay, next class I will send you a PDF file. You have to write first main, second main. I will give you first main is Shabdarth. Main sakori ellaru. First main Shabdarth. This is first main. Okay. And second main is Maukik Prashna. Prashna ka uttar likho. This is second main. And third main Prashna ka uttar likho. That is 2 या 3 वाक्य में उत्तर लिखो. दिस इज थर्ड मेन. ಹಾಕೋಬೇಕು ಎಲ್ಲರೂ. ಇನ್ನು ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಕನ್ಫ್ಯೂಷನ್ ಇದೆ, ಮೇಡಮ್ ಯಾವ ಮೇನು ಮೌಖಿಕ ಪ್ರಶ್ನೆ ಅಂತ ಇದೆ, ಆನ್ಸರ್ ಇದೆ ಅಂತ ಮತ್ತೆ ಕಾಲ್ ಮಾಡಿ ಕೇಳ್ತಿದ್ದೀರಿ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ. ओके, उचित विकल्प लगाओ. फोर्थ मेन सही आंसर. फोर्थ मेन भाषा की बात वाक्य के लिए एक शब्द लिखो, एक वाक्य में उत्तर लिखो. फिफ्थ मेन शब्द को शुद्ध करके लिखो. सिक्स्थ मेन विलोम शब्द लिखो. सेवेंथ मेन. See here. Okay, शब्दार्थ फर्स्ट में, this is second में, third में, here fourth में, fifth में, sixth में, seventh में. एंड यहाँ एक से अधिक अर्थ वाले अनेकार्थी शब्द. ओके, so that is एट्थ में. और लास्ट उपस्वर्ग नाइन्थ में. ओके, उसके बारे में मैं थोड़ा बताती हूँ आपको. इधर अनेकार्थी शब्द का वाक्य में प्रयोग करो. अनेकार्थी शब्द मतलब एक से अधिक अर्थ देने वाले शब्द को हम क्या कहते हैं कि अनेकार्थी. ओके, आम फॉर एग्जाम्पल आम. व्हाट इज द मीनिंग ऑफ आम? आम मतलब मैंगो, वन ऑफ द फ्रूट. ಹೌದಲ್ಲ, ಆಮ್ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಾ, ಮ್ಯಾಂಗೋ. ಒನ್ ಮೋರ್ ಆಮ್ ಇಸ್ ದೇರ್. ए आम आदमी है. ए आम आदमी है. आम आदमी ಅಂದ್ರೆ ಮ್ಯಾಂಗೋ ಮನುಷ್ಯ ಅಂತನಾ ಅಲ್ಲ. ಆಮ್ ಅಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದೇನಂದ್ರೆ साधारण, कॉमन. ओके, यहाँ आम आदमी है. आम का शब्द मतलब क्या है कि साधारण. ओके, और एक यहाँ पे एक फ्रूट है और साधारण ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ವರ್ಡ್ ಎರಡು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಅಥವಾ ಎರಡು ಶಬ್ದ ಅಲ್ಲ, ಎರಡು ಅರ್ಥವನ್ನು ಕೊಡುತ್ತೆ. ಸೊ ಅದಕ್ಕೆ ನಾವೇನಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, उसे क्या कहते हैं कि अनेकार्थी शब्द. ओके, फॉर एग्जाम्पल हार, पराजय. हार मतलब ಒಂದು हार ಅಂದ್ರೆ ಏನು, वहाँ जीत और हार, जीत गया हार गया. ಹೌದಲ್ಲ, ಡಿಫೀಟ್ ಆದ್ರು. हार ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಡಿಫೀಟ್. और एक हार मतलब जो गले में पहनते हैं ना, वहाँ हार. ऐसा ही दो और है. ओके, अनेकार्थी ಅಂದ್ರೆ ಒಂದೇ ಒಂದು ಶಬ್ದ ಎರಡು ಮೀನಿಂಗ್ ಕೊಡುವುದು. और इधर उपसर्ग और मूल शब्द अलग अलग करके लिखो. नाइन्थ मेन में. तो उपसर्ग मतलब क्या है, जो एक अक्षर से हमें और एक नया अक्षर बन सकते हैं. फॉर एग्जाम्पल अभी मैं लिखती हूँ इधर ज्ञान. ज्ञान. ओके, ज्ञान को मैंने वी डाला तो क्या होता है कि विज्ञान होता है. ओके, विज्ञान होता है ना, तो वी क्या है, यहाँ उपसर्ग है. ओके, वी यहाँ क्या है, उपसर्ग है. तो ज्ञान का उपसर्ग हुआ अक्षर कौन सा है, वी. वी ज्ञान विज्ञान हो गया. ओके, ऐसा ही पहला ವಿ ಭಿನ್ನ. ಭಿನ್ನ ಅಂದ್ರೆ ಏನೋ ಒಂದು ಮೀನಿಂಗ್ ಇರಬೇಕು, ಮತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಸುಮ್ಮನೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಹಾಕ್ಲಿಕ್ಕೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಇವಾಗ ಜ್ಞಾನ ಅಂತ ಬರ್ತೀವಿ, ಜ್ಞಾನಕ್ಕೊಂದು ಮೀನಿಂಗ್ ಇದೆ, ಬುದ್ಧಿ ಅಂತ. ಹೌದಲ್ಲ, ಸೊ ಅದಕ್ಕೊಂದು ಅಕ್ಷರ ಸೇರಿಸಿ ವಿಜ್ಞಾನ, ಅದು ಒಂದು ಮೀನಿಂಗ್ ಇದೆ. और इधर दिया है देखो चार. चार ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಲೆಟರ್, ನಂಬರ್. ಓಕೆ, ಅದಕ್ಕೆ ವಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ವಿಚಾರ. ವಿ ಹಾಕಿದ್ದಾರೆ, ವಿಚಾರ ಅಂದ್ರೆ ಏನು, ಥಿಂಕಿಂಗ್ ಪವರ್. ಹೌದಲ್ಲ, ಸೊ ಆ ಥರ ನಾವು ಏನು ಈ ವರ್ಡ್ ಬರ್ತೀವಲ್ಲ ಅದಕ್ಕೂ ಮೀನಿಂಗ್ ಇರಬೇಕು. ಒಂದು ಉಪಸರ್ಗ ಅಕ್ಷರವನ್ನು ಸೇರಿಸಿದ ಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ವರ್ಡ್ ಆಗುತ್ತಲ್ಲ ಅದಕ್ಕೂ ಮೀನಿಂಗ್ ಇರಬೇಕು. इससे क्या कहते हैं हम, उपसर्ग और उसका मूल शब्द. यहाँ क्या है कि ज्ञान मूल शब्द
है वी उपसर्ग है, तो इससे नया शब्द विज्ञान हो गया। ओके, आई विल सेंड यू इन PDF फाइल, जस्ट यू हैव टू राइट क्वेश्चन आंसर, यू हैव टू सी क्वेश्चन फ्रॉम योर टेक्स्ट बुक ನೋಡ್ಕೊಂಡು ಕ್ವೆಶ್ಚನ್ ಬರ್ಕೋಬೇಕೆಲ್ಲರೂ. ಓಕೆ, ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸ್ ಐ ವಿಲ್ ಸೆಂಡ್ ಯು PDF ಫೈಲ್. ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.